आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील मोसे किकवारी खुर्द या गावातील रखडलेली शासन स्तरावरील विविध विकास कामे तसेच मागील काही वर्षापासून अर्धवट राहिलेली असल्याचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते हे आजपासून किकवारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आवारात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की किकवारी गावातील अनेक विकास कामे अर्धवट अवस्थेत आहेत, तसेच विविध कामे निधी अभावी रखडलेली आहेत। प्रश्न सोडवण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते यांनी अन्नत्यागाचे अस्त्र उगारले आहे। सन 2014 ते 2017 या कालावधीत खासदार निधीतून सभा मंडपाचे काम सुरू झालेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही। तसेच ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्डातील स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावी, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाजवळील हायमास्ट आजही बंद पडले आहेत, ते सुरू करण्यात यावे। मंगल कार्यालयाच्या रोजच्या रोजची सफाई करणे, गावातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहाची कायमस्वरूपी साफसफाई करावी। त्याचप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरून पाण्याची टाकी, विहीर, स्विच रूम किकवारी गाव ते वाघधर वस्तीपर्यंत पाईपलाईन झाली असून अद्यापही तेथील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचले नाही। त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी केला असून अद्यापही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली नाही। असे विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तालुका अध्यक्ष गणेश काकुळते यांनी अन्नत्यागाचे आंदोलन सुरू करणार असल्याचे बागलाण वृत्तांतला सांगितले आहे। बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव। उद्याचं आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये या सभा मंडप देखील आपण घेतलेला आहे। हा सभा मंडप 16 ते 17 वर्षापूर्वी झालेला आहे। म्हणजे मला तर वाटतं 16-17 वर्ष नाही, कमीत कमी 2014, 15, 16 मध्ये झालेला आहे। पण या मंडपचं काम, या सभा मंडपाचं काम पूर्णपणे अर्धवट झालेलं आहे। या साईडच्या आपण कठाऱ्याला पाहतो तर प्लास्टर देखील झालेलं नाही, इथं फरची बसवलेली नाही। अतिशय जे वॉल तार कंपाऊंड झालेलं आहे, वॉल कंपाऊंड म्हणतो याला, हे देखील निकृष्ट आहे। पूर्ण याची साफसफाई नाही, कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे। पण कॉन्ट्रॅक्टर कोण होता, काय होता, मी वेळोवेळी माहिती विचारली शासनाकडे ती माहिती प्राप्त नाही आहे। म्हणून मी उद्यापासून याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे। हा कोण कॉन्ट्रॅक्टर होता याचा शोध शासनाने घेतला पाहिजे आणि हे काम पूर्णपणे नवीन क्लिअर करून आणि हा सभा मंडपाचं काम क्लिअर केलं पाहिजे। नमस्कार, मी गणेश काकुळते, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष बागलाण। हा जो आपण ही नदी दिसतोय, किकवारी खुर्द गावातून जाणारी ही हत्ती नदी आहे। किकवारी खुर्द गावालगत जाणारी हत्ती नदी आहे। गेल्या 16-17 वर्षापूर्वी या केटीआरचं बांधकाम झालेलं आहे। पण ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे हा केटीआर तुटलेला आहे। याच्या अगोदरही 2-3 वेळा तुटलेला होता, पण तो रिपेअर केला गेला, पण या वेळेस हा रिपेअर झाला नाही। या केटीआर तुटल्यामुळे नदीची भूजल पातळी देखील खोल गेलेली आहे आणि गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आता उद्भवणार आहे। तसेच हा केटीआर तुटल्यामुळे ही जी नदीची उंची होती ही 10 फूट खोल गेलेली आहे। म्हणजे आज या केटीआरमुळे एवढं नुकसान झालं आहे, नदीलगत विहिरी आहेत शेतकऱ्यांच्या, त्यांचे देखील खूप मोठे नुकसान झालेलं आहे। म्हणून शासनाला माझी विनंती आहे की या केटीआरची पाहणी करून किंवा या नदीचं सर्वेक्षण करून त्वरित 2 किंवा 3 केटीआर आम्हाला या गावाला मिळणे गरजेचं आहे। शासनाकडे मी मागणी केलेली आहे। जर शासनाने आज सायंकाळीपर्यंत काही कुठला निर्णय घेतला नाही, या नदीचं सर्वेक्षण केलं नाही, तर मी उद्यापासून माझ्या या किकवारी गावामध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे। शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपण यावं आणि या नदीचं सर्वेक्षण करावं आणि या केटीआर संदर्भात काहीतरी चांगले पावलं उचलावेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांच्याकडे आहे। गेल्या 1 वर्षापासून या रस्त्याचं काम केलेलं आहे। कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, 1 वर्षापासून जाण्या येण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे। हा किकवारी खुर्द गावालगत हा रस्ता आहे, कमीत कमी 100 ते 200 फुटाचा रस्ता आहे। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने ही मोरी बांधलेली आहे। मोरी देखील चुकीच्या ठिकाणी बांधलेली आहे। मोरी या ठिकाणी बांधली गेली पाहिजे होती, म्हणजे तिकडून येणारं पाणी आणि तिकडून येणारं पाणी इथं एक जॉईन होऊन इथं गेलं पाहिजे होतं। कॉन्ट्रॅक्टरला ते कळालं नाही की तो काय होतं, ते चुकीच्या ठिकाणी ती मोरी बांधून ठेवलेली आहे। म्हणून
या आपण उद्याच्या अन्नदाग आंदोलनामध्ये देखील या रस्त्याचा उल्लेख केलेला आहे. या रस्त्याचं काम त्वरित चालू झालं पाहिजे. शासनाकडे माझी विनंती आहे. तर उद्या या रस्त्याचा देखील विषय आहे. शासनाला माझी विनंती आहे की हे काम त्वरित आणि लवकरात लवकर चालू करावं. हा किकवारी केरसाना रोड आहे. किकवारी केरसाना रोडचा 6 महिन्यापासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत हा रस्ता मंजूर आहे, सिलकोट आणि चादर. परंतु 6 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचं काम सुरू करत नाही. या आपण बघू शकतो या मोठमोठ्या जाळ्या इथं तयार झालेल्या आहेत. शाळेतले मुलं, लहान लहान मुलं ये-जा करतात. बिबट्यांचा मोठा वावर आहे आणि या मोठ्या मोठ्या जाळ्या आहेत. मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नाशिक ऑफिसला 2-3 वेळेस कॉल करून देखील त्यांना मी सांगितलं की या जाळ्या तरी काढा, पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर म्हणा ते अधिकारी प्रतिसाद देत नाही. आणि ह्या मोठे मोठे झाडे झुडपे या ठिकाणी झालेले आहेत आणि या रस्त्याचं काम त्वरित चालू झालं पाहिजे. उद्याच्या अन्नदाग आंदोलनामध्ये या रस्त्याचा देखील आपण मुद्दा घेतलेला आहे आणि या रस्त्याचं देखील त्वरित काम चालू झालं पाहिजे. शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम, हे जाळ्या काढून लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू करावं.